प्रमाणामध्ये अशा अनेक घोटाळे, साखर कारखान्याच्या जमिनी 280 एकर आणि कारखाना विकायचा 40 कोटीला आणि घ्यायचा कुणी ते हेच ठरवायचे बँकेचे संचालक मंडळ आणि त्यांचा कोण करता करविता जो असेल तो। आणि म्हणून निश्चितपणानं या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनमानी चाललेली होती। अगदी इस्लामपूर या ठिकाणी बँकेनं एक शाखा बांधकाम केलं, त्या बांधकामाचं एस्टिमेट होतं 3.5 कोटी आणि फर्निचर होतं 4.5 कोटीचं, म्हणजे म्हशीपेक्षा रिडकू मोठं होतं। याचा अर्थ सरळ आहे की बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला। आमची मागणी आहे की संचालक मंडळावरती FIR दाखल करा, त्यांच्या जमिनीवरती बोजा चढवा आणि भविष्यामध्ये नोकर भरतीला परवानगी बँकेला देऊ नये ही मागणी आम्ही सहकार मंत्र्याकडे केली, लावून धरली। कारण नोकर भरतीचा दर एका नोकराचा 25 लाख रुपये काढलेला आहे। गेल्या वेळी 400 लोकांची नोकर भरती झाली, 400 गुणिले 25 लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे त्या काळामध्ये सुद्धा वसूल केले। आताही संचालक मंडळाला नोकर भरती करून कोट्यावधी रुपयाचा मलिदा मिळवायचा आहे आणि नोकर भरती काढू नये ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केली। आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत संचालक मंडळ बरखास्त करा ही मागणी आम्ही लावून धरली। जर आज सहकार मंत्र्यांनी 88 अनुसार चौकशीला परवानगी दिलेली आहे, स्थगिती उठवलेली आहे, पण भविष्य काळामध्ये जर बँकेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तर निश्चितपणाने आमदार गोपीचंद पडळकर आणि मी स्वतः बँकेच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही मोठा आंदोलन उभा करू। जिल्हा मध्यवर्तीचा म्होरक्या कोण आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे। सांगली जिल्ह्यामध्ये कोऑपरेटिव्ह मधले साखर कारखाने कुणी हडप केले ते सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। आणि म्हणून मला म्हणायचं आहे की एका बाजूला आम्ही आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं करण्याची घोषणा काल केलेली आहे। आता मी सहकार मंत्र्यांना सांगितलं की एक नवी घोषणा तयार करा, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं करूया आणि महाराष्ट्रातला सहकार वाचवूया। आम्ही महाराष्ट्रातला सहकार वाचवायसाठी धडपडत आहोत।